Audio Jungle. Audio नमस्कार मित्रांनो, आपलं मॅथ सेकंडचं थर्ड चॅप्टर सर्कल सुरू आहे. त्याच्यात आपण मागच्या लेक्चरमध्ये टचिंग सर्कलची डेफिनेशन आणि त्याच्यानंतर टचिंग सर्कलचा थेरम ऑफ टचिंग सर्कल तो बघितला. आता त्याच्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 3.2 सॉल्व करतो आहे. प्रॅक्टिस सेट 3.2 क्वेश्चन नंबर 1. टू सर्कल्स हॅव्हिंग रेडाय 3.5 centimeter and 4.8 centimeter touch each other internally. Find the distance between their centers. दोन सर्कल की ज्यांच्या रेडियस आहेत 3.5 सेंटीमीटर आणि 4.8 सेंटीमीटर, हे दोन सर्कल एकमेकांना इंटरनली टच करत आहेत, तर त्यांच्या सेंटर्समधला डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. त्याच्यासाठी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, जर एक्सटर्नली टचिंग सर्कल असतील तर त्यांच्या सेंटर्समधलं डिस्टन्स म्हणजे दोघं सर्कलच्या रेडायची सम, आणि इंटरनली टच करत असतील तर त्या दोघांच्या रेडियसमधला डिफरन्स म्हणजेच त्या सर्कलच्या सेंटरमधला डिस्टन्स. तर आपण एक काम करूया, लहान सर्कलची रेडियस जी आहे 3.5 ती R1 स्मॉल R1 म्हणून घेऊ आणि मोठ्याची कॅपिटल R1 किंवा कॅपिटल R. सपोज radius of smaller circle small r is equal to 3.5 centimeter and radius of larger circle capital R is equal to 4.8 centimeter. Given that the circles touch each other internally. But we know that if two circles touch each other internally, then the distance between the centers is the difference between their radii. Therefore, the distance between the centers of given circles
is equal to the difference between their radii, means capital R minus small r, is equal to 4.8 minus 3.5 is equal to 1.3 सेंटीमीटर. दिस इज द आन्सर. म्हणजे थोडक्यात दोन सर्कल एकमेकांना इंटरनली टच करत असतील ज्यांचे रेडाय आहेत 3.5 सेंटीमीटर आणि 4.8 सेंटीमीटर, तर त्यांच्या सेंटर्समधला डिस्टन्स म्हणजे रेडायमधला डिफरन्स म्हणजे 4.8 मायनस 3.5 इज इक्वल टू डिफरन्स किती येतो 1.3, म्हणजे सेंटर्समधलं डिस्टन्स आलं 1.3. असा हा फर्स्ट एक्झाम्पल. आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. टू सर्कल्स ऑफ रेडाय 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. मागच्या एक्झाम्पलमध्ये इंटरनली ते टच करत होते, या एक्झाम्पलमध्ये एक्सटर्नली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. इथं सुद्धा आपण सपोज मानून घेऊया रेडियस ऑफ लार्जर सर्कल capital R is equal to 5.5 centimeter and radius of smaller circle small r is equal to 4.2 centimeter. Given that two circles touch each other externally, but we know that if two circles touch each other externally, then the distance between their centers is the sum of their radii. मागच्या एक्झाम्पलमध्ये दोन सर्कल हे इंटरनली टच करत होते म्हणून त्यांच्या सेंटर्समधलं डिस्टन्स म्हणजे त्यांच्या रेडायमधला डिफरन्स. पण इथं सर्कल एक्सटर्नली टच करतायत म्हणून त्यांच्या सेंटर्समधलं डिस्टन्स म्हणजे त्यांच्या रेडायची सम. त्याच्यावरून आपण लिहू शकतो देअरफॉर द डिस्टन्स between centers of given circles is equal to the sum of their radii, means capital R plus small r. capital R किती आहे 5.5 सेंटीमीटर, 5.5 प्लस लहान सर्कलची रेडियस आहे 4.2 सेंटीमीटर इज इक्वल टू 9.7 सेंटीमीटर. मीन्स द डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ द गिवन सर्कल इज 9.7 सेंटीमीटर. अशा पद्धतीने. आता आपण थर्ड एक्झाम्पल घेऊया. If radii of two circles are 4 centimeter and 2.8 centimeter,
ड्रॉ द फिगर ऑफ दिस सर्कल टचिंग इच अदर एक्सटर्नली अँड इंटरनली. दोन सर्कलच्या रेड्या दिल्या आहेत 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर. तर दोन सर्कल आपल्याला असे काढायचे आहेत, ते एक्सटर्नली पण टच झाले पाहिजे आणि इंटरनली. म्हणजे थोडक्यात हे एक्झाम्पल कन्स्ट्रक्शनचं आहे, तर आपण कन्स्ट्रक्शन करूया. ड्रॉ एनी रे with origin O take 4 centimeter distance in our compass मध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या आणि O सेंटर घेऊन 4 सेंटीमीटर रेडियस असलेला सर्कल काढा. अशा पद्धतीने 4 सेंटीमीटर रेडियस असलेलं सर्कल काढायचं. सर्कल रेला ज्या ठिकाणी छेदत असेल त्या पॉईंटला आपण एम नाव देऊया. नेम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल अँड रे ॲज एम. कंपासमध्ये आता 2.8 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या. Take 2.8 centimeter distance in our compass and draw an arc from point M which intersect the ray outside the circle. सर्कलच्या बाहेर रेला इंटरसेक्ट करणारा आर्क काढायचा एम पासून आणि त्या पॉईंटला आपण पी नाव देऊया. पी आणि शेवटी पी सेंटर घेऊन आणि पी एम रेडियस घेऊन दुसरा सर्कल काढायचं. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस पी एम. अशा पद्धतीने आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल काढू शकतो. आता आपण इंटरनली टचिंग सर्कल काढूया. फॉर दिस कन्स्ट्रक्शन ड्रॉ अ रे any ray with origin O मागच्या कन्स्ट्रक्शन प्रमाणेच कंपासमध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या आणि O सेंटर असलेलं सर्कल काढा. आणि हे सर्कल रेला जिथं छेदत असेल तिथं नेहमीप्रमाणे एम नाव द्या. एम पॉईंट. त्याच्यानंतर कंपासमध्ये पुन्हा 2.8 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या अँड फ्रॉम पॉईंट एम ड्रॉ ॲन आर्क इंटरसेक्ट द रे इनसाइड द सर्कल. म्हणजे सर्कलच्या आत जो रे आहे त्याला इंटरसेक्ट करणारा आर्क करा. त्याला आपण पी पॉईंट नाव देऊया. अँड ड्रॉ द अनदर सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस पी एम. सेंटर पी घ्यायचा, पी एम रेडियस घ्यायची आणि दुसरं सर्कल काढायचं. तर हे झाले इंटरनली टचिंग सर्कल. वरचे जे आहेत ते आहेत एक्सटर्नली टचिंग सर्कल आणि हे आहेत इंटरनली टचिंग सर्कल्स. या पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन आपण कंप्लीट करू शकतो. हे एक्झाम्पल या ठिकाणी आपलं संपलं आहे. आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. फोर्थ एक्झाम्पल बघा. इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू टच इच अदर ॲट पॉईंट आर. अ लाईन पासिंग थ्रू पॉईंट आर meets
The circles at point A and B respectively prove that segment AP is parallel to segment BQ. Triangle APR similar to triangle RQB, and find angle RQB if angle PAR is equal to 35 degree. फिगर दिसते बघा, फिगरमध्ये P आणि Q सेंटर असलेले सर्कल आहेत. त्याच्यानंतर लाईन AB ही P सेंटर असलेल्या सर्कलला A पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आणि Q सेंटर असलेल्या सर्कलला B मध्ये इंटरसेक्ट करणारी ही लाईन आहे. दोघं सर्कल हे एकमेकांना टच करतात एक्सटर्नली पॉईंट आर मध्ये. P आणि Q आणि R हे कोलिनियर असल्यामुळे त्यांच्यातून एक लाईन काढली आहे. AP रेडियस आणि BQ रेडियस या दोघं सर्कलच्या रेडा आहेत. आता आपल्याला 3 गोष्टी दाखवायच्या आहेत. पहिला आहे सेगमेंट AP पॅरलल टू सेगमेंट BQ. आता थोडं आपण या फिगरमध्ये जर बघितलं, in smaller circles segment PA congruent to segment PR because radii of same circle, therefore this triangle is an isosceles triangle. म्हणून अँगल PAB आयसोसेलेस ट्रायंगल थेरमनुसार these two angles are congruent. अँगल PAR congruent to अँगल PRA, हे 2 अँगल कॉन्ग्रंट येतील. नंतर अँगल PRA हा अँगल QRB शी कॉन्ग्रंट येईल, व्हर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे. आणि मग लार्जर सर्कलमध्ये QR आणि QB या रेड आहेत त्या सर्कलच्या. त्याच्यामुळे ट्रायंगल RQB सुद्धा आयसोसेलेस ट्रायंगल तयार होईल. आणि आयसोसेलेस ट्रायंगल थेरमनुसार अँगल QRB कॉन्ग्रंट टू अँगल QBR. म्हणजे थोडक्यात हे 4ही अँगल जे खुणा केलेले आहेत ते 4ही अँगल कसे येतील, कॉन्ग्रंट येतील. तर त्या 4ही अँगल कॉन्ग्रंट आले की त्याच्यावरून आपल्याला बाकीच्या गोष्टी दाखवता येतील. मग आता आपण ती लिहूया. बघा, इन स्मॉलर सर्कल with center P, segment PA congruent to segment PR. Reason, radii of same circle. Radii. Therefore, by isosceles triangle theorem, we know that isosceles triangle theorem is, if two sides of triangle are congruent, then the angle opposite to them are congruent. Therefore, angle PAR congruent to angle PRA. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन टाकूया. Also, angle PRA is congruent to its vertically opposite angle QRB. This is equation number 2. Reason, vertically opposite angles. Now, in larger triangle, in larger circle, having center Q with center Q, segment QR
is congruent to segment QB because radii of same circle. QR आणि QB हे कॉन्ग्रंट असल्यामुळे आयसोसेलेस ट्रायंगल थेरमनुसार अँगल आर आणि अँगल बी सुद्धा कॉन्ग्रंट येतील. देअरफॉर बाय आयसोसेलेस ट्रायंगल थेरम angle, which angle? QRB and angle QBR. Angle QRB congruent to angle QBR. याला नंबर आपण 3 देऊन टाकूया. इक्वेशन नंबर 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 angle PAR congruent to angle PRA, angle PRA congruent to angle QBR, and angle QBR congruent to angle QRB is angle QBR is congruent to angle QRB. म्हणजे पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रंट, दुसरा तिसऱ्याशी आणि तिसरा चौथ्याशी, म्हणून हे चारही अँगल कॉन्ग्रंट येतील. देअरफॉर फ्रॉम 1, 2 and 3 we get which 3 angles are congruent? Angle PAR congruent to angle PRA congruent to angle QRB congruent to fourth angle is angle QBR. हे 4 अँगल एकमेकांशी कधी येतील? कॉन्ग्रंट. दिस इज स्टेटमेंट नंबर 4. नाउ first angle is congruent to second, second is congruent to third, and third is congruent to fourth. Means first is congruent to fourth. Therefore angle PRA congruent to angle QBR. But in this figure, this is the first angle A and angle B is the fourth angle. These 4 angles, and these are the alternate angles made by transversal AB and of lines AP and QB. Alternate angles are congruent, therefore lines are parallel. Therefore radius AP is parallel to radius QB, means segment AP is parallel to segment DQ. Therefore by alternate angle test, segment AP is parallel to segment BQ. अशा पद्धतीने हे पहिलं आपण प्रूव्ह केलं आहे. हे बघा, पहिलं प्रूव्ह झालं. आता आपल्याला दुसरं 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. मग ए टेस्टने ते सिमिलर दाखवता येतील, कारण चारही अँगल आपल्याला कॉन्ग्रंट मिळालेले आहेत. इन ट्रायंगल APR and triangle RQB हे 2 ट्रायंगल घेतले आपण. हे बघा, APR आणि RQB. त्याच्यात अँगल PAR congruent to angle QRB. हे 2 अँगल बघा, अँगल PAR इक्वेशन 4 मध्ये आणि अँगल QRB
हा तिसरा अँगल कॉन्ग्रँड आहे. रिझन देऊ शकता तुम्ही फ्रॉम 4. आणि अजून एक अँगलची पेर घेऊया. अँगल PRA congruent to angle PRA means QBR. हे दोघं अँगल पण बघा, हे पण कॉन्ग्रँट आहेत. रिझन फ्रॉम 4. Therefore by AA test triangle APR similar to triangle RQB. Reason which test? AA test. या पद्धतीने आपण दुसरं पण प्रूव्ह करू शकलो असे. त्याच्यानंतर अँगल RQB हा अँगल हा काढायचा आहे. आणि PAR अँगल PAR हा अँगल PAR हा दिला आहे तुम्हाला 35 डिग्रीचा. याचा अर्थ हे चारही अँगल 35चे येतील. म्हणजे हा अँगल पण 35चा येईल. इक्वेशन 4 वरून हा पण 35 प्लस 35 70. आणि ट्रँगलच्या तिघा अँगलची सम 180. त्याच्यातून 70 गेले. हा अँगल येईल 110 डिग्रीचा. अशा पद्धतीने आपण तिसरं सुद्धा सॉल्व करू शकतो. तर ते आपण आपण प्रॅक्टिस म्हणून तुम्ही स्वतः सॉल्व करा. आता लास्ट एक्झाम्पल बघूया. इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर्स A and B टच इच अदर ॲट पॉईंट E. लाईन L इज द कॉमन टँजंट विच टचेस द सर्कल ॲट C and D respectively. Find the length of segment CD if the radii of circle are 4 cm and 6 cm. तर आता हे एक्झाम्पल मी समजून देतो, फक्त तुम्ही लिहून टाकायचं आहे. सुरुवातीला आपण रेडियस CA काढूया. ही रेडियस CA काढली. तसं रेडियस BD पण काढूया. ही दुसरी रेडियस. ही काढून झाल्यानंतर E हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, म्हणून सेंटर AB आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट E हे कोलिनियर येतील, म्हणून ते पण जोडून घेऊ या पद्धतीने. तर आपल्याला आता लहान सर्कलची रेडियस 4 दिली आहे, म्हणजे AC 4 येईल. AE 4 आहे. EB मोठ्या सर्कलची रेडियस 6 आहे. त्याच्यानंतर BD सुद्धा 6 येईल. ही पूर्ण AB म्हणजे सेंटर्समधलं डिस्टन्स म्हणजे दोघं रेडायची सम 10 येईल, म्हणजे AB याला 10. आता आपण एक काम करूया. पॉईंट C मधून ABला पॅरलल लाईन काढूया. पॉईंट C मधून AB या लाईनला पॅरलल लाईन काढूया. या पद्धतीने ती पॅरलल लाईन C मधून आपण काढलेली आहे. हा पॉईंट C घेऊ आपण. त्याच्यानंतर रेडियस ही टँजंटला परपेंडिक्युलर असते, म्हणजे इथं हा अँगल D 90 येईल. टँजंट थेरम तुम्ही वापरू शकता. आता जो पॅरलल लाईन आपण काढली तिला नाव आपण CP देऊया. तर CP ABला पॅरलल आहे, आणि इथले हे अँगल C आणि अँगल D 90चे असल्यामुळे एकाच लाईनला AC आणि BD पॅरलल असल्यामुळे AC आणि BD हे सुद्धा पॅरलल येतील. याचा अर्थ क्वाड्रिलॅटरल ABPC हा पॅरलोग्राम होईल, आणि पॅरलोग्रामच्या अपोजिट साईड कॉन्ग्रंट असतात, म्हणून AB एवढा CP येईल. म्हणजे CP किती येईल? 10. CP 10 आला. आता पूर्ण रेडियस BD ही 6 आहे, आणि CA 4 आहे, म्हणून हा PB 4 येईल. आणि पूर्ण BD हा 6 असल्यामुळे बिटवीन नेटच्या आधारे DP काढता येईल तुम्हाला 2. आणि नंतर ट्रँगल CDP ह्याच्यात पायथागोरस थेरम तुम्ही वापरू शकतात. म्हणजे काय येईल तो CD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर
इज इक्वल टू हायपोटेनियस सी पी स्क्वेअर. मग सी डी आपल्याला काढायचं आहे. सी डी स्क्वेअर प्लस डी पी आपण 2 काढला 2 स्क्वेअर इज इक्वल टू सी पी इज 10 स्क्वेअर. देअरफॉर सी डी स्क्वेअर प्लस 4 is equal to 100. Therefore CD square is equal to 96. 100 minus 4, 16 into 6, 96. Therefore CD is square root of 96 is means square root of 16 into 6 is 4 root 6 centimeter. अँड दिस इज द आन्सर. या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकतात. इथं आपण हा प्रॅक्टिस सेट 3.2 संपवलेला आहे. तो शेवटचं 5वं एक्झाम्पल आहे ते तुम्ही व्यवस्थित कंप्लीट करा. जे जे कन्स्ट्रक्शन केलं आहे ते कन्स्ट्रक्शन करा आणि त्यानुसार सी डी काढू शकतात. इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपला. थँक्यू.